यावर्षी संक्रांत ही पिवळे वस्त्र परिधान करून आलेली आहे। मकर संक्रांती 2025 संपूर्ण माहिती, सणाचा अर्थ आणि महत्त्व, परंपरा। नमस्कार मंडळी, आज आपण भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण मकर संक्रांती याविषयी बोलणार आहोत। हा सण केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर आपल्या कृषी जीवनाशी, समाजाशी आणि निसर्गाशी जोडलेला आहे। चला तर मग मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। मकर संक्रांतीचा अर्थ, महत्त्व। मकर संक्रांती हा सौर कालदर्शिकेनुसार साजरा केला जाणारा सण आहे। या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, यालाच संक्रांती म्हणतात। धार्मिक महत्त्व, या दिवशी गंगा, यमुना, गोदावरी आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांचा नाश होतो असे मानले जाते। संक्रांतीचे खगोलशास्त्रीय महत्त्व, हा दिवस हिवाळ्याच्या समाप्तीचे आणि दिवस मोठे होण्याच्या प्रारंभाचे प्रतीक आहे। 2. सणाच्या परंपरा आणि प्रथा। मकर संक्रांतीच्या निमित्ताने विविध राज्यांमध्ये अनेक परंपरा आणि सण साजरे केले जातात। तर आपल्या महाराष्ट्रात स्त्रिया हलव्याचे दागिने परिधान करून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणून स्नेहभाव वृद्धिंगत करतात। तिळगुळ लाडू, गुळपोळी आणि वरण भात यासारखे पदार्थ बनवले जातात। आणि गुजरातमध्ये उत्तरायण म्हणून प्रसिद्ध पतंग उडवण्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी लोहरी साजरी केली जाते। लोक नृत्य करतात, भुर्जी आणि गुळ खाल्ले जातात। दक्षिण भारतात पोंगल नावाने हा सण साजरा होतो, जेथे शेतकरी सूर्यदेवाला अन्नधान्य अर्पण करतात। मकर संक्रांतीचे वैशिष्ट्य, तिळाचे महत्त्व। तिळाला या सणात विशेष महत्त्व आहे। तिळाचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते। दान धर्म, मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू लोकांना वस्त्र, अन्न आणि गुळ तिळाचे दान करण्याची प्रथा आहे। सौंदर्य आणि निसर्ग, हा सण हिवाळ्यातील शेवटचा सण असल्याने निसर्गात नवीन उत्साह दिसून येतो। मकर संक्रांतीचा संदेश, मकर संक्रांती केवळ सण नाही, तर आपल्याला सकारात्मकतेचा, बंधुभावाचा आणि निसर्गाशी जोडले राहण्याचा संदेश देते। गोड खा, गोड बोला ही शिकवण आपल्या जीवनाला अधिक सुंदर बनवते। तर मंडळी, अशी आहे मकर संक्रांतीची महती। आपल्या जीवनात हा सण आनंद, शांती आणि भरभराटीचा आनंद घेऊन येऊ। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।